सर्वात पहिले तर स्वरूपाच किचनमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी बनवते फक्त 10 मिनिटामध्ये होणारा, ते पण घरच्याच जिन्नसमध्ये. फक्त 10 मिनिटात हा चिवडा तयार होतो. तुम्ही बघू शकता आणि एवढा कुरकुरीत राहतो, की हा तुम्हाला 1 महिना काय तुम्ही 2 महिने हा चिवडा घरी ठेवू शकता. तर हे बघा आता इथे आहे जिन्नस. तर सर्वात पहिले इथे आपल्याला बनवायचा एक सिक्रेट मसाला. तर इथे आपल्याला लागणार आहे लसूण, आमचूर पावडर, बडीशोप, धण्याची पावडर, धणे, त्याचबरोबर हळद, चवीपुरतं मीठ. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये घालून छान मस्त बारीक करून घ्यायचे. तुम्ही ह्या जागी मिक्सरच्या जागी आहे ना, खलबत्त्यामध्ये सुद्धा हे जिन्नस बारीक करू शकता. पण मी मिक्सरमध्ये करते कारण का पटकन ही रेसिपी होईल आपली. तर हे बघा आता काहीही न घालता आपल्याला हे बारीक करून घ्यायचे. आ तर आता इथे मी घेतलेले आहेत भडंग असे कुरमुरे. तुम्ही ह्या जागी मुरमुरे सुद्धा घेऊ शकता. जर तुमच्याकडे नसेल तर. मुरमुऱ्यांचा सुद्धा हा चिवडा खूप छान होतो. पण मी ते भडंग असा कुरमुरा घेतलेला आहे. तर हे आपल्याला मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिटं असंच छान परतवून घ्यायचे. जेणेकरून आपला चिवडा आहे ना, अजिबात नरम पडणार नाही आणि व्यवस्थित छान असा मस्त कुरकुरीत सुद्धा लागेल. तर हे बघा, अशा प्रकारे ना कुरकुरीत झाला पाहिजे. म्हणजे वरतून थोडंसं गरम लागलं ना, की आपल्याला हे कुरमुरे काढून घ्यायचे. त्यानंतर आता इथे आपल्याला लागणार आहेत कच्चे शेंगदाणे, डाळ, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि थोडंसं खोबरं. तुम्ही अजून जिन्नस सुद्धा इथे वापरू शकता, जसे काही बेदाणे, काजू अजूनही यामध्ये वापरू शकता, चालेल. तर आता इथे मी शेंगदाणे आहेत ना, छान मस्त फ्राय करून घेते. तर इथे हे बघा मी कमी तेल घेतलेलं आहे. आपलं तेल सुद्धा जास्त लागलं नाही पाहिजे, त्याकरता इथे मी छोट्या कढईमध्ये असं तेल टाकून घेतलं आणि शेंगदाणे अशा प्रकारे चमच्याने हलवून फ्राय करून घेते. जेणेकरून आहे ना, आपलं तेल सुद्धा कमी लागेल आणि नंतर ते तेल आहे ना आपल्याला फेकावं लागतं. तर ते चांगलं नाही वाटत. तर म्हणून ना मी ते कमी तेलामध्ये असे शेंगदाणे फ्राय करून घेते. तर शेंगदाणे आपल्याला आहे ना साल निघेपर्यंत फ्राय करून घ्यायचेत. हे बघा. जोपर्यंत त्याचं साल असं मोकळं होत नाही तोपर्यंत आपल्याला थोडेसे असे ते फ्राय करून घ्यायचे. तर आता इथे आपले शेंगदाणे छान मस्त फ्राय झालेले आहेत. आता ते आपण छान तेल मस्त निथळून एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया. जेणेकरून त्यातलं एक्स्ट्रा ऑइल जे असतील ते सर्व निघून जाईल. आता त्याचबरोबर इथे मी घेतलेली आहे डाळ. डाळ सुद्धा अशीच घालून घेतली कारण का माझ्या झाऱ्यामधून डाळ सगळी खाली राहत नव्हती. सो मी अशीच टाकलेली आहे. तुमच्या झाऱ्यामध्ये जर राहत असेल तर तुम्ही झाऱ्यामध्ये टाकून हे अशी छान परतवून घ्या, म्हणजे फ्राय करून घ्या. तर हे बघा आपली डाळ सुद्धा केवढी सुंदर अशी तांबूस कलरची झालेली आहे. आता सर्व डाळ काढल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे पुढचं जिन्नस, ते म्हणजे खोबरं. तर खोबरं सुद्धा आपल्याला छान मस्त तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचे. खोबरं व्हायला थोडासा वेळ लागतो, पण इथे गॅस तुम्ही स्लो टू मीडियम वरतीच करायचे. फास्ट अजिबात करू नका. तर हे बघा आता इथे आपलं खोबरं सुद्धा छान मस्त फ्राय होते. खोबऱ्याला इथे 1 मिनिट लागलेला आहे. तर खोबरं सुद्धा छान मस्त तांबूस झालेलं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला घालायची हिरवी मिरची. तर हिरवी मिरची सुद्धा इथे मी छान फ्राय करून घेते. तर हे बघा आता आपली हिरवी मिरची अजून कच्ची आहे. कच्ची राहिली तर आपल्या चिवड्याला ना नंतर वास येऊ शकतो. तर इथे आपल्याला ती सुद्धा कुरकुरी अशी मस्त करून घ्यायची आहे. तर हिरवी मिरची झाल्याच्या नंतर आपण इथे परत कढीपत्ता घालून फ्राय करून घेऊया. कढीपत्ता सुद्धा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. कारण तो चिवड्यामध्ये खायला आहे ना कढीपत्ता कुरकुरीत असा खूपच छान लागतं. हे ओले जिन्नस आहेत. तर हे प्रॉपर मस्त आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. तर चला आता आपले सर्व जिन्नस जे आहेत ते इथे फ्राय करून झालेले आहेत. आता इथे मी थोडंसं तेलाचं प्रमाण कमी केलेलं आहे. त्याच तेलामध्ये मी इथे आपण तेव्हा केलेला मसाला होता ना सिक्रेट चिवडा मसाला, तो मी इथे घालून घेते आणि तो आपल्याला 1 मिनिटं असं छान मस्त परतवून द्यायचा. एवढा छान मस्त सुगंध सुटलेला आहे किचनमध्ये, की काय सांगू तुम्हाला. खूपच छान मस्त. तर हा सिक्रेट मसाला तुम्ही चिवड्याला नक्की वापरून बघा. आता लागोपाठ तसेही सर्व सण चालू झालेलेच आहेत. तर तुम्ही हा चिवडा मस्त ह्या सिक्रेट मसाल्यामध्ये बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता. तर आता इथे आपण सर्व जिन्नस जे आहेत ना, ते आपल्या कुरमुऱ्यांवरती घालून घेऊयात. जेणेकरून ते आपल्याला मिक्स करायला इझी जातील. तर आता हे मी कुरमुरे आहेत ना, हे तुम्हाला दाखवायला थोडेसेच घेतलेले आहेत. पण हे अर्धा किलोच्या प्रमाणात कुरमुऱ्यांचा चिवडा कसा करायचा हे मी सांगितलेलं आहे. आता हे बघा, ह्या पॅनमध्ये थोडासा आपला मसाला उरलेला आहे. तर इथे मी थोडेसे ना कुरमुरे टाकून तो मसाला सुद्धा ह्याला असा मस्त लावून घेते. जेणेकरून आपला मसाला अजिबात वाया जाणार नाही. तर हे बघा, आता हे कुरमुरे आपण बाकीच्या कुरमुऱ्यांवरती टाकून घेऊया. तर आता हे सर्व कुरमुरे जे आहेत ना, ते मसाल्यांबरोबर छान असे मस्त मिक्स करून घ्यायचे. छान असा चिवडा हा मसाल्यांबरोबर चोळून घ्यायचा आहे. जेणेकरून आहे ना,
आपला मसाला सर्व साइडला लागला गेला पाहिजे. फक्त मी ह्यामध्ये कढीपत्ता नाही घातलेला आहे, कारण का मिक्स करताना आहे ना, कढीपत्ता चुरला जातो. तर हे बघा मी कढीपत्ता नंतर वरतून घालते, जेणेकरून तो चुरला जाणार नाही. तर आता कढीपत्ता घातल्याच्या नंतर सुद्धा हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचे. त्याचबरोबर इथे मी घेतलेले आहेत बारीक शेव. तुम्ही ह्या जागी जाडे शेव सुद्धा वापरू शकता. पण आमच्याकडे बारीक शेव जास्त आवडतात, म्हणून मी ते बारीक शेव जे आपल्याला शेवपुरीला मिळतात ना, तेच शेव इथे मी घेतलेले आहेत. तर आपला 10 मिनिटात होणारा भडंग असा चिवडा तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर माझा व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला सुद्धा मोटिव्हेशन मिळेल. तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपीबरोबर. तोपर्यंत असंच छान-छान खात राहा आणि मेन म्हणजे स्वरूपाच किचनला बघत राहा.